चैत्र गौराई. चैत्र गौराई हा महाराष्ट्रातील महिलांचा एक लोकप्रिय पारंपरिक सण आहे, जो चैत्र शुक्ल तृतीयेपासून ते वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत म्हणजेच अक्षय तृतीयापर्यंत महिनाभर साजरा केला जातो. या काळात पार्वतीचे रूप असलेल्या गौरीची स्थापना करून तिला झोपाळ्यावर बसवले जाते, ओटी भरली जाते आणि हळदी कुंकू आयोजित करून कैरीची डाळ व पने किंवा कैरीचे पने व हरभरे याचा नैवेद्य दिला जातो. चैत्र गौराईची सविस्तर माहिती. हा सण चैत्र महिन्याच्या सुरुवातीला साधारण मार्च-एप्रिल येतो. चैत्र शुद्ध तृतीयेला गौरी माहेरी येते आणि वैशाख शुक्ल तृतीयेला सासरी जाते. घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा चैत्रगौरीची स्थापना केली जाते. गौरीला सुंदर साडी, दागिने घालून सजवले जाते आणि झोपाळ्यावर ठेवले जाते. या काळात महिला आपापल्या घरी चैत्र गौराईचे हळदीकुंकू आयोजित करतात. घरात चैत्रांगण सुंदर रांगोळी काढली जाते. देवीला कैरीचे पणं, हरभऱ्याची डाळ किंवा चणे, कैरीचे सरबत, हरभरे आणि फळांचा नैवेद्य दाखवला जातो. विवाहित महिलांना बोलावून त्यांची ओटी भरली जाते. हा सण स्त्रीशक्तीचे प्रतीक असून तो वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींकडून साजरा केला जातो. काही घरांमध्ये मंगळवार किंवा शुक्रवार बघून चैत्र गौराईचे विसर्जन केले जाते, तर काही ठिकाणी तो अक्षय तृतीयेपर्यंत महिनाभर ठेवला जातो. चैत्र गौराई. चैत्र गौराई हा महाराष्ट्रातील महिलांचा एक लोकप्रिय पारंपरिक सण आहे, जो चैत्र शुक्ल तृतीयेपासून ते वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत म्हणजेच अक्षय तृतीयापर्यंत महिनाभर साजरा केला जातो. या काळात पार्वतीचे रूप असलेल्या गौरीची स्थापना करून तिला झोपाळ्यावर बसवले जाते, ओटी भरली जाते आणि हळदी कुंकू आयोजित करून कैरीची डाळ व पने किंवा कैरीचे पने व हरभरे याचा नैवेद्य दिला जातो. चैत्र गौराईची सविस्तर माहिती. हा सण चैत्र महिन्याच्या सुरुवातीला साधारण मार्च-एप्रिल येतो. चैत्र शुद्ध तृतीयेला गौरी माहेरी येते आणि वैशाख शुक्ल तृतीयेला सासरी जाते. घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा चैत्रगौरीची स्थापना केली जाते. गौरीला सुंदर साडी, दागिने घालून सजवले जाते आणि झोपाळ्यावर ठेवले जाते. या काळात महिला आपापल्या घरी चैत्र गौराईचे हळदीकुंकू आयोजित करतात. घरात चैत्रांगण सुंदर रांगोळी काढली जाते. देवीला कैरीचे पणं, हरभऱ्याची डाळ किंवा चणे, कैरीचे सरबत, हरभरे आणि फळांचा नैवेद्य दाखवला जातो. विवाहित महिलांना बोलावून त्यांची ओटी भरली जाते. हा सण स्त्रीशक्तीचे प्रतीक असून तो वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींकडून साजरा केला जातो. काही घरांमध्ये मंगळवार किंवा शुक्रवार बघून चैत्र गौराईचे विसर्जन केले जाते, तर काही ठिकाणी तो अक्षय तृतीयेपर्यंत महिनाभर ठेवला जातो.